तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध। महाराष्ट्रात भेसळ माफियांचा उच्छाद। भेसळ माफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा। तुम्हालाही सकाळी उठल्या उठल्या गरमागरम दूध, चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे का? मग जरा थांबा, कारण तुमची हीच सवय तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवावर बेतू शकते। कारण तुमचं दूध भेसळयुक्त आहे आणि हेच रॅकेट मोडून काढण्यासाठी राज्यात एफडीएनं ठिकठिकाणी दूध भेसळ माफियांवर कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत एफडीएनं 3,500 लिटर संशयित दूध आणि दूध पावडर जप्त केली आहे। 1,32,000चं दूध जागीच नष्ट केलंय। फुलंब्री या गावामध्ये सिद्धेश्वराय मिल्क डेअरी होती, त्यामध्ये जे गोवर्धन वे पावडर होती आणि ब्लॅकपॉल वे पावडर याचा जवळपास 1.5 लाखाचा साठा आपल्याला सापडलेला आहे। त्या अंतर्गत आपण तिथलं जी प्रिमाइस होतं ते सील केलं, त्याचं लायसन्स पण सस्पेंड करून टाकलेलं आहे लगेच ऑन द स्पॉट। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातही दूध भेसळीचा धक्कादायक प्रकार घडलाय। घरात तापवण्यासाठी ठेवलेलं दूध रबर सदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्यानं एफडीएनं संबंधित दूध विक्रेत्यांच्या दुकानावर छापे टाकले। यांना काय केलं माहिती आहे का, मारुती मंदिरपासून आहे ना 9 वाजता दूध आणलं, रात्री तपल्यानंतर सकाळी येणं चाय पिण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये ना एवढा ते लबल झालं दुधाचं, केमिकल असेल काय असेल हे आम्हाला माहिती नाही। 9 वाजता दूध आणलं, आम्ही घोटलं त्याला, सकाळी ते रबल होऊन बसलं दूध, एवढा गोळा होऊन बसला रबलाचा। किती दूध आणलं होतं तुम्ही? अर्धा लिटर दुधाचं एवढा गोळा झाला। बरं। लातूरच्या किल्लारीमध्ये एफडीएनं भेसळयुक्त दूध आणि मिल्क पावडर जप्त केली। त्यातील 7,500 लिटर दुधाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे। दरम्यान शिर्डीतील सावळीविहीर गावातही 6 महिन्यात संबंधित दूध संकलन केंद्राचे 22 टँकर रिजेक्ट असूनही त्याची कुठलीही नोंद नसल्यानं एफडीएनं दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित केलाय। दरम्यान राज्यातील वाढत्या भेसळीचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजलाय। सामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी थेट इशारा दिलाय। अन्नातल्या भेसळीविरोधात 1 लाखापासून थेट मृत्यूदंडापर्यंत शिक्षेची तरतूद आहे। त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचं झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितलं। कायदा कडक करण्याच्या संदर्भात जी काय आपण सूचना केली, कायदे तसे आहेत ते सुद्धा खूप कडक आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नसल्यामुळे किंवा होण्यात दिरंगाई होत असल्यामुळे किंवा लॅबच्या अडचणींमुळे त्या ठिकाणी निश्चित त्याचं 27C प्रमाणे त्याला 1 लाख ते मृत्यूदंडापर्यंतची शिक्षेची तरतूद त्याच्यात आहे, त्याप्रमाणे लागू केली जाईल। दूध हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आहाराचा मुख्य भाग आहे। मात्र नफेखोरीसाठी चाललेला हा भेसळीचा जीवघेणा धंदा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे। आता एफडीएनं सुरू केलेली ही कारवाई केवळ काही दिवसांची मोहीम न ठरता या रॅकेटच्या मुळाशी जाऊन दूध भेसळ माफियांना कायमचं जेलमध्ये पाठवायला हवं। त्याशिवाय सामान्यांच्या आरोग्याशी सुरू असणारा खेळ थांबणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।